आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात रदबदलीसाठी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अमित शहा यांच्याकडे गेली अशी माहिती मिळते। समाज माध्यमांमध्ये या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे। तर दिशा सालियन आणि सुशांत मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आलंय। रश्मी यांनी आदित्यच्या सुटकेसाठी विनंती केली का, हा प्रश्न उपस्थित होतोय। समाज माध्यमातल्या चर्चेने भुवया उंचावल्यात। तर उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवबाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी 5 दिवसांपूर्वी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि आदित्य यांचे नाव दिशा सालियन प्रकरणातून काढून टाकण्याची विनंती केल्याची माहिती मिळतेय। यामुळे शिवबाटा नेते आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर असल्याचं देखील समजतंय। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता भुवया उंचावू लागल्यात। रदबदलीसाठी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अमित शहा यांच्याकडे गेले। समाज माध्यमांमध्ये या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि सुशांत मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहे। शुभम, खूप महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे, ते म्हणजे शिवबाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी 5 दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। काय सांगाल या संदर्भात अधिक माहिती? अगदी बरोबर जान्हवी, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे की आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे जे आहेत दिल्लीला 5 दिवस आधी गेले होते। शिवसेना उभाटा गटामध्ये कोणालाच याबद्दलची माहिती नव्हती आणि अचानक ती माहिती आज सकाळपासून समोर येत आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वात मोठी घडामोड ही बोलायला लागेल। कारण की एकीकडे पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षासोबत जायला नकार दिला होता आणि अनेक असे कारण उद्धव ठाकरे यांनी समोर दिले होते। पण आज आदित्य ठाकरे त्यांच्या मातोश्री सोबत रश्मी ठाकरे यांच्यासोबत जे आहेत दिल्लीमध्ये गेले होते आणि असं समजतंय की त्यांनी विनवण्या केल्या की दिशा सालियन प्रकरणातनं जे आहे आदित्य ठाकरे यांचं नाव काढून घेण्यात यावं। कारण की अनेक चौकशा सुरू आहेत, SITची चौकशी सुरू आहे आणि अनेक गोष्टींना आदित्य ठाकरे यांना भविष्यामध्ये समोर जावं लागू शकतं। सोबतच यामुळे शिवबाटा नेते आणि लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर असल्याचं देखील समजतंय। या संदर्भात काय सांग? अगदी बरोबर, कारण की उद्धव ठाकरे यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की भारतीय जनता पक्षाचे काही मंडळी आहेत त्यांच्या संपर्कात राहिलेलं जे आहे ते चांगलं होईल, त्यांनी दिलासा मिळू शकतो आदित्य ठाकरे आणि सगळ्यांना। आणि सोबतच एकीकडे त्यांचं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे आहे लढत ठेवायची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केलेली आहे। त्यामुळे नेमकं लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे की नेमकं काय करायचं आहे, नेमकं कशा पद्धतीने उभाटा गटासोबत राहायचं आहे। एकीकडे सांगतात की त्यांच्या विरोधात लढाई करा, दुसरीकडे सांगतात त्यांच्या संपर्कात राहा म्हणजे दिलासा मिळेल। सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, पण ही आजच्या तारखेतली सर्वात मोठी बातमी आहे की रश्मी ठाकरे आणि SIT। जी धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।